नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो या अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। भारतीय विचार मंच या सामाजिक संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विभिन्न माध्यमांमधील पत्रकार इथे उपस्थित आहेत। त्यांच्यासमोर आज आम्हाला तथ्य संशोधन समितीचा अहवाल सादर करताना आनंद होतो। आपल्याला माहिती आहे की 17 मार्च 2025 रोजी शिवजयंतीच्या दिवशी नागपुरातल्या महाल परिसरात दंगा झाला आणि या दंग्यामुळे सर्व सामाजिक सौहार्द हे विस्कळीत झालं, जातीय तणाव निर्माण झाला आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय विचार मंचने एक तथ्य संशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। या समितीमध्ये पत्रकार आहेत, निवृत्त न्यायाधीश आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, मानवाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत आणि तांत्रिक बाबीतील विश्लेषक सुद्धा आहेत। इथे माझ्यासोबत उपस्थित आहेत, माझ्या बाजूला श्रीयुत सुनीलजी किटकरू, आपण भारतीय विचार मंचाचे कार्यकर्ते आणि निरनिराळ्या संघटनांशी आमचा संबंध आहे। माझ्या बाजूला सुनील किटकरू, माझ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार आहेत, उजव्या बाजूला श्री रमाकांतजी दाणी, विश्वजित सिंग आहेत, हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजू साळवे आहेत, राहुल पानट आहेत, रितू घाटे आहेत, ते ॲडव्होकेट आहेत, आणि सुरेश विंचुरकर। तर या सर्वांनी आणि याच्याशिवाय अजून 2-3 जण आहेत की ज्यांनी आम्हाला पूर्ण अहवाल तयार करण्यामध्ये मदत केली। मुख्य म्हणजे आमच्याबरोबर ॲडव्होकेट भाग्यश्री दिवाड आणि ॲडव्होकेट रितू घाटे या अतिशय तरुण युवा वकील आहेत आणि संचारबंदीच्या काळात सुद्धा जिथे घरातून बाहेर निघायला लोक भीत होते, त्यांनी घरातून बाहेर पडल्या, सर्व लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि आम्हाला जी मदत लागली ती केली। या आमच्या समितीने हिंसाचार ज्या दिवशी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आणि जवळपास 40 हिंदू पीडित लोकांचे आम्ही प्रतिक्रिया नोंदवल्या। सोबतच 20 मुस्लिम बांधवांच्या सुद्धा 20-22 मुस्लिम बांधवांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या। मात्र या सर्वांनी कुठेही आपली नावे सांगण्यास आम्हाला नकार दिला। मग पुढे नाही आले ते, आम्ही पुष्कळ समजवलं पण ते आले नाही। पण 20 ते 22 जणांना आम्ही भेटलो आणि दोन्ही समुदायांमधील लोकांशी चर्चा करून ज्या उपाययोजना आम्ही काय केलेल्या आहेत तथ्य संशोधन समितीने या आम्ही इथे सादर केलेल्या आहेत। 10 वेगवेगळ्या संघटना आहेत की ज्यांनी आम्हाला निवेदनं दिली की त्यांना या दंग्याबद्दल काय वाटतं, त्यांचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद आहे, अधिवक्ता परिषद आहे, स्वदेशी जागरण मंच आहे, विदर्भ वनवासी कल्याण आश्रम आहे, भारतीय स्त्री शक्ती आहे आणि आम्ही या अहवालामध्ये काँग्रेसने जो सत्यशोधन समितीचा अहवाल सादर केला होता त्याचा सुद्धा आम्ही जे निष्कर्ष काढले आहेत त्याचा विचार आम्ही केलेला आहे आणि या अहवालात सुद्धा जे हुसेन दलवाईंचं पूर्ण स्टेटमेंट आहे ते जसं तसं आम्ही घेतलेलं आहे। समितीने जे निष्कर्ष काढलेले आहेत ते मी वाचून दाखवतो तुम्हाला। एक दंगलीपूर्वीचा घटनाक्रम बघता आम्ही असा निष्कर्ष काढला की ही दंगल ही पूर्वनियोजित होती आणि कबरीची प्रतिकृती आणि हिरवी चादर किंवा हिरवं कापड जे जाळपोळ झाली हे जे सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळे दंगल झाली, तर हे एक निमित्त होतं। त्याच्यासाठी विविध कारणं होती दंगलकारी, ते सुद्धा आम्ही पुढे नमूद केलेलं आहे। इतरही गोष्टी कारणीभूत आहेत। देशात मागील काही काळात मुस्लिम समाजाबाबत गैरपसर म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी जे निर्णय घेतले आहेत त्याच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले होते
त्याच्यामुळे मुस्लिमांच्या मनात प्रचंड संताप होता, तो देखील या दंगलीच्या निमित्ताने बाहेर आला. एरवी या पूर्ण महाल परिसरामध्ये मुस्लिम दुकानदार बांधवांकडून फुटपाथवर वाहनं विक्रीची तिथे दुकानं आहेत. पण आम्हाला आढळून आलं की ज्या दिवशी दंगल होती त्या दिवशी 4 वाजेनंतरच ही सर्व वाहनं एकाएकी तिथून गायब झाली आणि तिथे अक्षरशः शुकशुकाट आहे का अशासारखी परिस्थिती तिथे आढळून आली. नंतर दंगलखोर जो जमाव होता त्यांनी मोठे दगड, लाठ्याकाठ्या, काचेच्या बाटल्या, तलवारी, चाकू, पेट्रोल बॉम्ब असं त्यांच्या हातामध्ये दिसून आले, ते बाळगून होते. त्याच्यावरूनच आम्ही हा निष्कर्ष काढला की हे काहीतरी ही दंगल पूर्वनियोजित आहे. नंतर हिंदू समाजाला लक्ष्य करण्यासाठी हा दंगा करण्यात आला असा सुद्धा निष्कर्ष आम्ही काढला आहे. कायद्याचे राज्य उद्ध्वस्त करणे, घटना किंवा घटनेमधील तत्व जे आहेत ती नाकारणे, पोलीस तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे, पोलिसांना हतबल करण्याचा निर्णय सुद्धा जमावाचा होता. दंगलीत सुमारे 35 ते 40 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेले आहेत. हे आपण सामान्यतः बघतो की पोलीस दिसले आपल्याला तर आपण पोलिसांवर कोणी वार करत नाही किंवा कायद्याची भीती असते, पण या जमावाला ती सुद्धा भीती नव्हती. अनेक पोलिसांना गंभीर दुखापती झाल्या. पोलीस आयुक्त निकेतन कदम होते, तर त्यांना एका अल्पवयीन मुलांनी कुऱ्हाडीने त्यांच्यावरती हल्ला केला. आणि धक्कादायक बाब म्हणजे एक महिला कॉन्स्टेबल होत्या, त्यांचा विनयभंग करण्यात आला. म्हणजे महिला पोलीस सुद्धा सुरक्षित नाही आहे यावरून स्पष्ट झाले. आणि आम्ही हे केलं की हा प्रकार केवळ व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे, तर सुरक्षा यंत्रणेच्या मनोबलावर केलेला हा क्रूर आघात आहे. दंगलग्रस्त वस्त्यांमध्ये अनेक घरी महिला एकट्या होत्या, कारण की लोक कामावरती गेले होते, मुलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेले होते. अशा वेळी घरांवर दगडफेक करून घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला आणि इस्लामच्या नावे घोषणाबाजी करून महिलांमध्ये पद्धतशीर दहशत पसरविण्याचा कट यामागे होता. हिंसक जमावाने टार्गेटेड हल्ले केले. मोठ्या प्रमाणात लोकांवर, दुकानांवर, घरांवर, रस्त्यांवर, उभ्या वाहनांवर दगडफेक केली. वाहनांची मोठ्या संख्येने जाळपोळ केली. त्यामुळे हिंदू समुदायातील नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी मुस्लिम समुदायाची वाहने सुद्धा जाळली गेली किंवा त्याची तोडफोड झाली आहे. मात्र जमावातील लोकांना लक्षात आलं नाही की ही आपल्या लोकांची वाहनं आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा आम्ही जाऊन बघितलं, जे वाहनं आहेत त्यांची सुद्धा आम्ही तपासणी केली आणि आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यानंतर हा निष्कर्ष आम्ही काढला आहे. पोलिसांना अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या संवेदनशील वस्त्यांमधील घडामोडींची पुरेशी कल्पना आली नाही असं म्हणायला वाव आहे. दंगल हाताळण्यात पूर्णतः सज्जता बाळगता आली नाही असेही म्हणता येईल. परिस्थितीचा नेमका अंदाज घेण्यात पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला पुरेसे यश आले नाही असा सुद्धा निष्कर्ष काढता येतो. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केवळ लाठीमार करावा, म्हणजे मर्यादित बळाचा वापर करा असे आदेश होते. त्याच्यामुळे सुद्धा जमाव हा आटोक्यात आला नाही किंवा त्यांच्यावरती नियंत्रण मिळवता आलं नाही. पोलिसांना जमाव जमत असल्याची कल्पना आली त्यावेळी तो जमू देण्याचा तात्काळ उपाययोजना झाल्या नाही. म्हणजे आम्ही म्हटलं की त्याच वेळेला म्हणजे सकाळी जेव्हा 11:30 वाजता हे झालं आणि दुपारी 1:30-2च्या सुमारास गणेशपुष्प पोलीस स्टेशनच्या तिथे मुस्लिमांचा जमाव जो आहे तिथे घोषणाबाजी केली, त्याच वेळेला जर तिथे कारण की अतिशय आक्षेपार्ह घोषणा यांनी दिल्या होत्या, औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या, तर त्याच वेळेला तिथे थोडासा सौम्य असेल का किंवा जर केला असता तर जमाव पांगला असता आणि संध्याकाळची जी परिस्थिती आहे ती उद्भवली नसती. नंतर काही मशिदींमध्ये नेहमीपेक्षा जास्त लोक, विशेषतः तरुण आणि अल्पवयीन मुले जमली असल्याचे लक्षात आले, पोलिसांना लक्षात आलं. तथापि ही माहिती जी आहे ती पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही. या वस्त्यालगतच्या रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असला तरी तो मोठ्या संख्येने हिंसक जमाव हाताळण्यास पुरेसा नव्हता. अनेक पोलिसांना आपला जीव वाचवण्यासाठी वस्त्यांमधील लोकांच्या घरी आश्रय घ्यावा लागला. म्हणजे त्यांना जर आश्रय दिला नसता तर त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण
झाली असती. काही जणांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरी 1 ते 1.5 तास 7 पोलीस 5 पोलीस असे आमच्या घरी आम्ही त्यांना हे केलं होतं आणि बाहेर हिंसक जमाव घोषणाबाजी करत होता. हिंसक जमाव हाताळण्यासाठी तसेच त्यापासून बचावासाठी सुरुवातीला पोलीस यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात साधन सामुग्री नव्हती. उदाहरणार्थ शील्ड आणि हेल्मेट. म्हणजे नागरिकांनी आपण जे घरी वाहन चालवताना हेल्मेट वापरतो ते पोलिसांना घालायला दिले. तेव्हा पुढे त्यांचा बचाव झाला. दगडफेकीपासून त्यांचं डोकी वाचली. संवेदनशील वस्त्यांच्या लगतच्या रस्त्यांवर CCTV यंत्रणा उपलब्ध नव्हती. हा सुद्धा धक्कादायक निष्कर्ष आम्ही काढलेला आहे. संकटग्रस्त वस्त्यांमधील नागरिकांकडून पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे आणि पोलीस अधिकाऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात फोन जात होते. ज्यावेळेला दंगल सुरू झाली त्यावेळेला विशेषतः गवळीपुरा, शिर्के गल्ली, हंसापुरी इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पोलिसांना फोन आले, पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि पोलीस पोहोचले नाही. पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असल्याची व ते इतर ठिकाणी जात असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत होते. या ठिकाणी पोलीस फोर्स बऱ्याच उशिराने, म्हणजे काही ठिकाणी 1 तासांनी पोलीस फोर्स पोहोचला आणि काही ठिकाणी 1.5 तासांनी पोलीस फोर्स पोहोचला. हिंसक जमावाला थोपवण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी लोक आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. काही ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन बराच वेळा ह्या जमावाला थोपवून धरल्याची माहिती निरनिराळ्या लोकांशी जो संवाद केला आम्ही त्याच्यातून लक्षात आला. काही शिफारशी सुद्धा आम्ही या प्रेस नोटमध्ये सगळ्या निष्कर्ष जवळपास 60 ते 62 निष्कर्ष काढले आहेत. सगळे घेणं शक्य नाही आहे. आम्ही तुम्हाला अहवाल दिलेला आहे, त्याच्यात वाचून तुम्ही हे करू शकता. अजून काय आम्ही शिफारशी केलेल्या आहेत, निष्कर्ष काढलेले आहेत. काही शिफारशी सुद्धा आम्ही केलेल्या आहेत सरकारकडे. ही घटना पोलीस यंत्रणेसाठी मोठा धडा आहे. दंगल सदृश्य परिस्थितीचा अंदाज वेळीच यावा आणि घटना अशा टाळता याव्या यासाठी पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा पुरेशी सक्षम असणे आवश्यक आहे. दंगलीसारखी आपत्तीची परिस्थिती हाताळण्यासाठी नागपूर पोलीस दल पुरेसे सक्षम असणे अत्यावश्यक आहे. पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ, दंगल नियंत्रक संसाधने सुद्धा आवश्यक आहे. संवेदनशील वस्त्या आणि मार्गावर सक्षम CCTV यंत्रणा असणे आवश्यक आहे. CCTV यंत्रणा जमावाचे लक्ष ठरू नये यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक आहे. पोलीस यंत्रणेने संवेदनशील वस्त्यांमध्ये संपर्क आणि नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा स्थापित करणे अत्यावश्यक आहे. दंगलीत अनेक घरे, दुकाने, वाहने तसेच दवाखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटकांना शासनाने तात्काळ पुरेशी मदत, नुकसान भरपाई करायला हवी. या वस्त्यांमध्ये सुरक्षिततेबाबत लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला हवा. यासाठी शासनाने विशेष योजना आखाव्या. दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल करण्यासाठी प्रभावी व्यवस्था ही सुद्धा शासनाने करायला हवी. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर ते नुकसान भरून काढण्याची जबाबदारी देखील निश्चित व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे दंगलखोर त्यांच्यावर वचक बसेल आणि इतरांनाही त्यापासून धडा घेता येईल यासाठी सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणे आवश्यक आहे. बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची नियमितपणे तपासणी व्हायला हवी. दंगलीशी संबंध सिद्ध झाल्यास अशा घटकांना शासकीय योजनांचे जे लाभ आहेत ते मिळणार नाहीत हे सरकारने सुनिश्चित करावे. दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या अनधिकृत घरावर बुलडोजर कारवाई जी झाली त्याचं समितीने समर्थन केलं आहे. तशीच कारवाई इतर आरोपींच्याही म्हणजे जर दोषी ठरले तर अशा आरोपींचे जर अनधिकृत घरं असतील तर त्याच्यावर सुद्धा अशी कारवाई होणं ही आम्ही अपेक्षित धरलेली आहे आणि तशी सूचना शासनाला केलेली आहे. कुठल्याही आंदोलनाची प्रकरण गाजलं की बा विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलं नाही केलं, परवानगी घेतली, तर आम्ही शिफारस केली आहे की बा आंदोलन मग ते कुठलंही असो त्याची परवानगी ही देताना पोलिसांनी सर्व बाबींचे कटाक्षाने पालन होईल हे आधीच सुनिश्चित करायचा प्रयत्न करावा. दंगल पूर्वनियोजित होती का, हिंसाचाराचे नियोजन बरेच अगोदर झाले होते का, यासाठी एखादे निमित्त शोधण्याचा प्रयत्न सुरू होता का, या प्रश्नांची उत्तरे पोलीस चौकशीतून मिळणे सुद्धा आवश्यक आहे. आम्ही तर निष्कर्ष दिलेले आहेत पण पोलिसांनी सुद्धा स्वतःचं एक स्वतंत्र हे करून आपला निष्कर्ष काढणं आवश्यक आहे.
दंगलपूर्व तयारीसाठी धार्मिक स्थळांचा वापर होऊ नये त्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. कट्टरता पसरविणाऱ्या तरुणांची माथी भडकविणाऱ्या घटकांची माहिती घेऊन पोलिसांकडून वेळीच कारवाई व्हायला पाहिजे. मुस्लिम समुदायात सुद्धा मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज आहे. आम्ही बघितलं की जे तरुण मुलं मुली होती बिलकुल अल्पवयीन ते सुद्धा इतक्या अश्लील शिव्या देत जात होते की आपण म्हणजे आपल्या घरात साधारण किंवा आपण मुलांना सांगतो की कोणाशी बोलायचं असेल तर अशा शिव्या देऊ नये. आपण इथे उच्चारू शकत नाही अशा शिव्या ते मुलं पूर्ण रस्त्यावरती आणि 300-400चा जमाव होता. तर त्याच्यामुळे त्यांचं समुपदेशन व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने शासन आणि सामाजिक संस्थांच्या स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. मुस्लिम समाजात बऱ्याच प्रमाणात कायद्यांबाबत जागृती आणि त्याच्या पालन करण्याचा अभाव आढळतो. तो सुद्धा दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. एक आढळलं की त्या ज्या गल्ल्या आहेत शिर्के गल्ली म्हणा किंवा बालदारपुराच्या त्या रस्त्यावरती नेहमी तीन दुचाकी वाहनांवर 3-4 जण हेल्मेट न घालता आणि प्रचंड वेगामध्ये वाहनं चालवतात. त्यामुळे त्या परिसरातल्या लोकांना समोर आपण रस्ता रिकामा असो खेळतो किंवा लहान मुलं खेळत असतात तर त्यांना रस्त्याच्या बाहेर सुद्धा घराच्या बाहेर सुद्धा येता येत नाही. आणि ही मुलं यांच्या म्हणजे हातात अनेकदा हे असतात काय म्हणतात दंडे असतात किंवा हे असतात आणि अश्लील शिवीगाळ सुद्धा करतात. त्यांना रोखण्यात आलं हे सुद्धा आढळून आलं आणि अनेकांनी मागणी केली की बा तिथे आम्हाला सुरक्षा हवी आणि या एका वाहनांवर 3 जण बसून आणि खूप वेगाने जे वाहनं चालवतात त्याच्यावरती हे करायला पाहिजे. आणि समितीने जो निष्कर्ष काढला आम्हाला कोणालाही असं दोषारोपण कोणावर किंवा आरोप करण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही आहे. हा अहवाल राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन न्यायसंस्था नागरी समाज यांच्यासाठी उपयुक्त ठरावा अशी आमची अपेक्षा आहे. आपले शासनाचे निरनिराळे अधिकारी निरनिराळ्या पक्षांचे आमदार खासदार पोलीस आयुक्त उपायुक्त गुन्हे शाखा आणि सामाजिक संघटनांचे काही पदाधिकारी जे वेगवेगळे आहेत अशा सर्वांना आम्ही हा अहवाल व्यक्तिगतरित्या सोपवणार आहोत. आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना सुद्धा अहवाल आम्ही हा देणार आहोत. एवढं निवेदन होतं. बाकी माझा एक प्रश्न आहे सर, या तुमच्या समितीमध्ये एकही मुस्लिम का घेतला? बिलकुल छान प्रश्न विचारला. आपण काय प्रत्येक वेळेला आपल्याला हिंदू मुस्लिम करण्याचा सवय आहे. मला सांगा माझे या समाजामध्ये अनेक मुस्लिम मित्र आहेत है ना. प्रत्येक वेळेला आपण एखादं काम करतो तर त्यावेळेला जे आपल्या जवळचे कोणी असतील त्यांना आपण हे करतो की बा आता आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे. आम्ही कधीच हिंदू मुस्लिम असं केलेलं नाही. आम्ही मुस्लिमांच्या घरी जातो, मशिदीत जातो, दर्ग्यात जातो. मी काश्मीरला गेलो होतो, हजरतबल दर्ग्याला मी जाऊन आलो है ना. त्याच्यामुळे आपण सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण हिंदू मुस्लिम प्रत्येक वेळेला का करायचं. पण त्याच्यामध्ये एकता दिसली असते ना. तुम्ही मुस्लिमांना जर वाटा दिला असता तर तुमच्या समितीला सुद्धा एक वेगळं झालं असतं आणि विश्वास बसला असता तुमच्या समितीच्या रिपोर्टवर. आणि हा रिपोर्ट वन साइड चालला तुमचा. हा जो तुम्ही रिपोर्ट तयार केलेला आहे हा सुंदर रिपोर्ट तयार केलेला आहे पण एकतर्फी केलेला आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही बिलकुल वाटत नाही. मी माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो मी स्वतः माझ्या बायका मुलांची शपथ घ्यायला तयार आहे की हा एक मिनिट ऐकून घ्या. मी सांगून राहिलो की माझ्या आईची आई तर वारली माझी मुलींची किंवा माझ्या घरच्यांची शपथ घेऊन सांगतो की हा अहवाल जो आहे हा 100% निरपेक्ष असा आहे आणि याच्यात कुणावरही दोषारोपण करून आणि हिंदू मुस्लिम असं हे करून तयार करणे. बाकीचे आपण मुसलमानांच्या मुलाखती घेतल्या आपण. तो प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की आपण जो अहवाल तयार केलेला आहे त्यामध्ये एक प्रतिक्रिया मुस्लिम बांधवाची सुद्धा आहे. तो मौलाना आहे. त्यांनी जे बोललेले आहे की जर वेळीच जर पोलिसांनी जर कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती. पण तुम्ही काय दाखवलेलं आहात की ही सुनियोजित होती. मग ते बरोबर की तुम्ही बरोबर? तुमच्या ह्याच्यातच अहवालामध्ये आहे ती प्रतिक्रिया आहे. एकदम प्रत्येक छोट्या याचा निष्कर्ष काढू नका. आम्ही याच्यात लिहिलेलं आहे पोलिसांना जसं वाटतं ते त्यांनी सांगितलं. आम्ही सांगितलं की पोलिसांनी जर लाठीमार केला असता तर ते थांबलं असतं. पण आम्हाला जे लक्षात आलं आम्ही सांगितलं की तिथे दुपारी संध्याकाळी 4च्या नंतर तिथे दुकानं पूर्ण बंद झाली.
आणि इतक्या कमी वेळात तुमच्याजवळ दगड तलवारी हे येतात कुठून तुमच्याजवळ? आपल्या घरात साधी काठी सापडत नाही हो. सून अर्थ नाही बस. नाही सुनियोजित मी सांगतो तुम्हाला कसं आहे की आम्ही भालदारपुरा आणि बाकी वस्त्यांमध्ये फिरलो, मुस्लिम बांधवांविषयी बोललो आणि असं 1 to 1 नाही, अनेक ज्यावेळेला आम्ही जायचो त्यावेळेला अनेक जण 5-5, 6-6 जण, कुठे आम्हाला 10-10 जण, पण आम्ही मीटिंग घेत असं लोकांशी चर्चा केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणजे त्यांनी सांगितलं सांगतोय की त्यांचं मत असं आहे की देशभरात जे काही निर्णय झाले त्याच्यामुळे जो रोष आहे मुस्लिम समाजामध्ये तो रोष कुठेतरी त्यामध्ये व्यक्त झाला. तुमच्या अहवालामध्ये जातीय सलोखा हा शब्दप्रयोग नाही आणि मुख्यमंत्री काय म्हणतात, जातीय सलोखा असायला. मग हा आपण जो अहवाल देत आहोत, उद्या तर ही बातमी आली तर कुठेतरी विशिष्ट समाजाचं मन दुखावण्यात आहे असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे हा अहवाल तुम्ही निष्पक्ष तयार करायला हवा. जातीय सलोखा आहे का यामध्ये तुम्ही सांगा. नाही, निष्पक्षच आहे आमचा अहवाल. जातीय सलोखा एक जण विचार जातीय सलोखा नसता तर आम्ही मुस्लिम वस्त्यांमध्ये फिरलोच नसतो. आम्ही जवळपास 5 ते 6 दिवस मुस्लिम वस्त्यांमध्ये फिरलो. अहवालामध्ये जातीय सलोखा आहे का हा माझा प्रश्न आहे. बिलकुल आहे. तुम्ही अहवाल पूर्ण वाचा. तुम्हाला की जेव्हा आम्ही मुस्लिम वस्त्यांमध्ये फिरलो तेव्हा आम्ही 3 जण होतो आणि ते 25 लोकांनी म्हणजे एक प्रकारे आम्हाला घेरल्यासारखं केलं होतं. तरी आम्ही आमचं समाज मन आणि आमची विवेक बुद्धी आम्ही जागृत ठेवून आम्ही त्यांच्याशी बांधवांच्याच नात्याने बोललो. दादा तुम्ही एक पत्रकार आहात, तुम्ही दोघेही ऐका ना, तुम्ही दोघेही एक वरिष्ठ पत्रकार आहात. पत्रकाराची कुठलीही कात नसते, पत्रकार हा निष्पक्ष असतो. तुम्ही त्या कमिटीमध्ये आहात. हा जो अहवाल तयार केलेला आहे त्यामध्ये तुमची पत्रकारिता दिसत नाही, निष्पक्ष पत्रकारिता. एकतर्फी हा रिपोर्ट केलेला दिसतो. पत्रकार हा निष्पक्ष असावा. यामध्ये या अहवालामध्ये तुमची पत्रकारिता निष्पक्ष दिसत नाही. हा कशावर प्रत्येक जण निष्कर्ष काढण्यास मोकळा आहे. जसा आपण निष्कर्ष काढला ना, तुम्ही निष्कर्ष काढू शकता किंवा तुम्ही लिहू शकता तुमच्या माध्यमांमध्ये की बा हा निष्पक्ष नाही आहे. बिलकुल झालं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही तर निष्पक्षतेने केलेला आहे. सांगितलं ना, आम्ही स्वतः म्हणजे जिथे अनेकांना विचारलं आम्ही, आमच्यापैकी अनेक जण तयार नव्हते यायला, कारण की इतकी भीती होती त्यावेळेला. संचारबंदीच्या काळात तुम्ही जाऊन दाखवा कुठे. पण आम्ही सर्वजण, आमच्या नोकऱ्या आहेत, आमचे उद्योग आहेत, आमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकत होता, इतकी तिथे प्रचंड दहशत होती. काही जणांनी तर आम्हाला सांगितलं की या मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊच नका तुम्ही. पण तरी आम्ही किंवा नाही, आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे याच्यातून, कारण की हा नुसता संदेश नागपूरसाठी नाही आहे, हा पूर्ण भारतासाठी संदेश आहे. इथून आपण काय की प्रत्येक वेळेला आपण याला दोष, उद्या तुम्ही आम्हाला दोष दिला तर पुढच्या वेळेला एखादी सत्यशोधन समिती म्हणेल की समाजाची कोणती भांडणं झाली, कोणत्या समाजाला किती नुकसान झाले याची काही आकडेवारी आहे? आकडेवारी दिलेली आहे ना. आम्ही जवळपास 60 वाहनं जाळण्यात आलेली. पोलीसचा रिपोर्ट सुद्धा आम्ही याच्यामध्ये जोडलेला आहे आणि त्या रिपोर्ट मधल्या ज्या शिव्या आहेत त्या तुम्ही वाचू शकत नाही. आमच्या समितीमधल्या लोकांनी सांगितलं की त्याच्यावर तुम्ही फुल्या मारा. सरांनी जो प्रश्न केला त्याचं उत्तर आहे. तो सांगितलं आम्ही 60 वाहनं जे आहेत ते आम्ही जाळले. जवळपास म्हणजे मी सांगितली 4 ते 5 वाहनं ही मुस्लिमांची जळलेली आहे, बाकी सर्व वाहने हे हिंदूंची आहेत. एक मुस्लिम बांधवाला नमूद का नाही केलं तुम्ही? दंगलीमध्ये एका मुस्लिम बांधवाचा मृत्यू झाला. तो नाही, ऐकून घ्या. त्या दंगलीमध्ये एका मुस्लिम बांधवाचा मृत्यू झाला, त्याला लाठीचार्ज करण्यात आली, त्याला दवाखान्यात भरती करण्यात आलं. ते यामध्ये नमूद नाही आहे. ते तुम्हाला माहित नाही का? माहित आहे, आम्ही आहे त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे ना, त्याचा उल्लेख केलेला आहे. आम्ही उल्लेख केलेला आहे.
मृत्यूचा उल्लेख केलेला आहे घटनाक्रमामध्ये पूर्ण नोट हा केलेली आहे. मृत्यू जो आहे तो 5 ते 7 दिवसांनी झाला आहे. आम्ही पूर्ण जे आहे की पूर्ण 17 तारखेचं पूर्ण घटनाक्रमाचं आम्ही हे घेतलं की त्या दिवशी काय झालं होतं है ना. आणि हा मृत्यू आहे त्यावेळेला झळक झाली दोन्ही समाजामध्ये संघर्ष झाला आणि पोलिसांचाही लाठीचार्ज झाला. आता मग एक दुसरंही वर्जन आलं किंवा तो पळून जात होता का हे आता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालू शकत नाही. मृत्यू झालेला आहे खरं आहे त्याच्यासाठी आपल्याला हे पण आहे किंवा मृत्यू व्हायला नको होते दंगलीत जखमी व्हायला नको त्याच्यासाठी आपण हे करतोच आहे किंवा चिंता व्यक्त केलेलीच आहे. बोला आंदोलनासाठी पांढरी चादर घालणारा असा परवानगी घेण्यात आली होती. नेहरू चादर तिथे आली कशी याचा अहवाल काढला काय काय आंदोलन जेव्हा झालं होतं तिथे पांढऱ्या चादर घालू आणि असा त्यांनी हे दिला होता जेव्हा परमिशन घेताना पोलिसांची तर ती तिथून हिरवी चादर आली कशी ते आंदोलन करताना. नाही असं काही नाही आहे. म्हणजे विश्व हिंदू परिषदेने सुद्धा खुलासा केला. आम्ही त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो त्यांचे निवेदन आहे आमच्याकडे. त्यांनी फक्त सांगितले की त्या दिवशी पेंडी असलेली एक कबर असलेला एक हे होतं पुतळा आणि त्याच्याभोवती त्यांनी हिरवी चादर गुंडाळली आणि त्याच्यावर औरंगजेबाचा फोटोही लावला होता. त्याला त्यांनी सुरुवातीला चप्पल मारल्या मग ते जाळलं आणि मग ते नंतर ते पोलिसांनी जो उरलेला आहे तो जप्त करण्यात आला. माझा प्रश्न असा आहे की पांढऱ्या चादरीचा पुतळा जाळू आणि अशी परवानगी लेखी परवानगी मागितली असं मला पोलिसांनी सांगितलं. तिथे हिरवी चादर आली कशी हिरवा रंग आला कसा नाही आता हे इथून ते उघडलेलं आहे प्रकरण. दुसरा माझा असा प्रश्न आहे दुसरा असा प्रश्न तुम्ही म्हणता की त्या महिलेचा पोलिसाचा नियमन झाला. उद्धव मुख्यमंत्र्यांनी भरगचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांचा नियमन झालेला नाही. सीपीने पण सांगितलं त्याच्यानंतर ऐकून घ्या त्याच्यानंतर त्यांनी हाऊसमध्ये खुलासा केला होता की नियमन झालेला नाही पाहिजे. तुम्ही त्याच्यात निष्कर्ष कसा काढला की नियमन झालेला. आम्ही तिथल्या लोकांशी बोललो काही पोलिसांशी बोललो है ना. आम्ही हा हा बस आता आम्ही त्यांचे नावं लिहू शकत नाही है ना. हा बस 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 त्याच्यामुळे प्रत्यक्ष बोलण्याला की समोर सांगितलंय सगळ्या अधिकाऱ्यांसमोर सांगितले माझा असं कोणत्या प्रकार झाले नाही तर त्याच्या पोलिसावर पोस्ट होणार आहे तुम्ही आम्ही म्हटलेलं आहे. आम्ही स्पष्टपणे आमचा जो निष्कर्ष आहे तो सांगितलं की विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. काही छोट्या मुलींना सुद्धा त्यांनी हे करण्याचा प्रयत्न ते सुद्धा घेतलेला आहे. एफआयआर मध्ये महिला पोलिसाचा उल्लेख आहे तिने सांगितलं माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तिचा बत्तल नंबर लिहिला की आरसीबी बत्तल पूर्ण नाव लिहिले 52 चौकच्या उपऱ्यावर होईल आहे. ते झालेलं नाही ते मुद्दाम पोलिसांनी टोटलपणे हा एफआयआर दाखल केली असं निष्कर्ष काढलाय का नाही त्याच्याबद्दल काही केलेलं नाही. दुसरं पोलिसांची वाहने झाली तर ट्रॅफिक पोलिसाचं वाहन जायला झालं किंवा तोडफोड करण्यात असं म्हटलं पण ते दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी सकाळी ते वाहन व्यवस्थित दिसतील नाही ते आमच्या लक्षात नाही आलेलं आहे. आम्ही फक्त जे आमच्या लक्षात आलं आमची जेवढी ताकद आहे शक्ती आहे जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो त्याच्यावरती आम्ही बोलणार. पोलिसांनी जो चादर काढली तो गुन्हा दाखल जो होते मुंबई पोलीस न्यायालयात असं नाही तो गुन्हा दाखल करण्यात उशीर लावला म्हणून हे सरकार प्रकरण पेटत नाही. हो निष्कर्ष काढू शकतो आपण तसा काही कारण की आमच्या माहितीमध्ये नाही आहे पांढरी चादर होतं असं काही आम्हाला आढळलं नाही. आम्ही आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांशी पण बोललो पण पांढऱ्या चादरीचा उल्लेख नाही. अहवाल तयार करता तुम्हाला ही माहिती असायला कारण अहवाल तयार करताना निष्पक्ष अहवाल तयार करायला पाहिजे. निष्पक्ष नाहीये सर माझा एक प्रश्न आहे. या प्रकरणामध्ये हे प्रकरण न्यायाधीशांच्या मुख्य आरोपीला सुद्धा जामीन मिळालेला आहे बाकीच्या आरोपींना सुद्धा जामीन मिळालेला आहे. मला हे सांगा तुमच्या समितीचं काय म्हणणं आहे की त्यांना आता शिक्षा मिळाली पाहिजे किंवा ते निर्दोष असतील तर ते सुटले पाहिजे. तुमच्या समितीचा निष्कर्ष बरोबर. आमचा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपली सरकारी यंत्रणा आहे प्रत्येकाला वकील लावण्याचा हे आहे आणि प्रत्येकाने आपापल्या शक्तीनुसार वकील लावले आणि त्याच्यानुसार त्यांना तो मिळालेला आहे. जामीन जर मिळाला असेल तर त्याच्या बाहेर काही नाही. आपण काही न्यायालयाला दोषी ठरवणार नाही है ना. आणि ते तर सत्यच आहे की बा जवळपास म्हणजे पोलिसांनी तर 1200 लोकांवर हे केलं होतं पण प्रत्यक्षात 150 लोकांनाच अटक झाली. माझा एक प्रश्न आहे. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी समिती गठीत करून तिथे जेव्हा कारवाई म्हणजे चौकशी करणार होते त्यांना परमिशन दिलेली नाही. आपल्याच समितीला कशी काय परमिशन दिली हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण समिती तयार करून हे जो अहवाल तयार केला तर आपल्याला गृह मंत्रालयावरती विश्वास नाही का महाराष्ट्राच्या? आमचा सर्व यंत्रणांवर विश्वास आहे पण प्रत्येकाचं गृह मंत्रालय जे आहे तिथे बसून काम करतं
प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी बघण्यासाठी आपण ही सत्यशोधन समिती गठीत केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो. म्हणजे अनेक ठिकाणी तर आम्ही आमचे वैयक्तिक संपर्क साधून सुद्धा मुस्लिम जे आपले बांधव आहेत, पण त्यांनी नावच सांगितले नाही ना. म्हणजे मित्र आहेत, म्हणजे नाव नाही घेऊ शकत तुमचे. फक्त 2 जण, एका जणांची प्रतिक्रिया पूर्ण जाहीरपणे दिली होती, ते मस्जिद कमिटीचे आहे. आणि एक अशफाक पटेल म्हणून आहे, ते भाजपचं काम करतात. त्या माणसाने इतक्या भरभरून बोलला आणि त्यांनी मुस्लिम समाजावर उलट हे केलं की बा हमारा समाज अशिक्षित है, इनको बहुत अभी भी सिखाने की आवश्यकता है. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. प्रश्नाचं उत्तर जे आहे की जे नागरिकांना अधिकार आहे, आमची समिती म्हणजे नागरिकांची समिती आहे. आम्हाला अधिकार आहे स्वतः गृह मंत्रालय काय की कोणत्या पार्टीचा काय याच्यावर आमचा रिपोर्ट त्यांनी करावा. आम्ही आमचा नागरिकांनी केलेला, मंचाने केलेला रिपोर्ट आहे. त्यामुळे हा आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तुम्ही डिनाय नाही करू शकत. दुसरी गोष्ट, तुम्ही काय पहिला प्रश्न काय होता तुमचा? माझी हुसदार त्यांना परमिशन नाही दिली, आम्हालाही परमिशन नाही दिली. आम्ही फक्त पहिल्या दिवशी गेलो, नंतर आम्हाला रोखण्यात आलो. आम्ही नंतर जेव्हा कर्फ्यू वगैरे सगळा उठला त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुम्ही भेटून तुम्ही विचारू शकता, तुम्ही असे जाऊ शकता, विचारू शकता, आता काही नाही आहे. म्हणून आम्ही घेतला. नंतर आम्ही नंतरच्या गॅप नंतर घेतला. पहिल्या दिवशी गेल्यानंतर आम्हाला त्यांनी अलाउन्स नाही केलं, तुम्ही पण नाही घेऊ शकत. पण कारण आम्ही काँग्रेसलाही नाकारलेला आहे. आणि मग आम्ही नंतर 15-20 दिवसानंतर आम्ही हे जाणं सुरू केलं. आम्ही 2-2, 3-3च्या गटाने गेलो आणि जिथे जिथे इफेक्टेड एरिया होता तिथे तिथे जाऊन आम्ही लोकांना सांगितलं. आम्ही पोलीस ठाण्यातही गेलो, सगळ्यांना विचारलो आणि आम्हाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पोलिसांची प्रतिक्रिया सर्वात महत्वाची होती की हिंदू आणि मुसलमान हे समोरासमोर आलेले होते. जर तिथे पोलिसांनी मार खाल्ला, 34 पोलीस जखमी आहे, जर आम्ही मदत नसतो तर नागपुरात मोठा दंगा झाला असता. नागपूर जे आपल्या संघाचं मुख्यालय जवळपास ही दंगा घडत होती. जर ही वाढली असती, पेटली असती तर देश गृहयुद्धामध्ये गेला असता हिंदू मुस्लिमच्या. इतकी खतरनाक गोष्ट होती. म्हणून आम्ही वार झेलून ही दंगा रोखलेला आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यांनी जे जे केलेलं आहे, ज्यांनी जे जे सांगितलेलं आहे ते आम्ही रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. आम्ही कोणी यांनी म्हटलं आणि मुस्लिम अपीजमेंट, हिंदू अपीजमेंट या कारणात आम्ही गेलेलो नाही आहे. ज्याप्रमाणे देशाचं विभाजन झालं त्याचं तुम्ही आज दूध का दूध पाणी करत आहेत की नाही? पहलगावचं तुम्ही दूध का दूध पाणी करत आहे की नाही? मग तसाच तुम्हाला दंगलीचं दूध का दूध पाणी करावं लागेल. कोणाची काय मानसिकता आहे ही तुम्हाला जशीच्या तशी मांडली पाहिजे, हे लक्षात ठेवा. पोलीस अपायशी ठरले का असं म्हणता येईल? पोलीस अपायशी ठरले पूर्णतः आहे दंगल थांबवण्यात. अरे आता सांगितलं ना, पोलिसांनी गृहयुद्ध थांबवलं, पोलिसांनी गृहयुद्ध थांबवलं. देशात जे पेटलं असतं दंगलामध्ये त्यांची गुप्तहेर संस्था जी आहे आणि त्यांनी जो क्विक रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता, नागरिकांचे फोन घेतल्यावर त्याच्यामध्ये त्यांनी दिरंगाई केली. ही त्यांना सुधारणा करावी लागेल की हे असं कसं झालं की लोक सिक्युरिटी मागत आहेत. माझा थेट प्रश्न असा आहे, त्यांच्या दिरंगाईमुळे हा दंगा घडला किंवा नियंत्रण आणणं उशीर झाला, हो किंवा नाही? त्याच्यामध्ये आपण त्यांना पूर्ण दोष देऊ शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की 50-50, आपण 50-50 म्हणू शकतो की त्यांना आकलन झालं नाही, त्याच्यामुळे काही चुका झाल्या, पण त्यांनी ती दंगेचा भडका नाही उडू दिला, हे महत्वाचं. फहीम खानच्या घरावर झालेली कारवाई तोडफोडीची त्याला तुम्ही समर्थन करत आहे. कोर्टाने देखील या कारवाईवर जी आहे ती अयोग्य ठरवलं, आश्चर्य ओढले होते. तुमचा निर्णय कोर्टापेक्षा मोठा आहे असं वाटतं तुम्हाला? कोर्टाने देखील अयोग्य ठरवली होती सर ती कारवाई. आम्ही निर्णय नाही दिला, आम्ही आमचं मत व्यक्त केलं. पण एखाद्या आरोपीवर कारवाई होती कसं आहे, पण त्यांचं घर तोडून त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करणं याला किती समर्थन? म्हणजे तुम्ही काहीतरी समाजापुढे आदर्श मांडला पाहिजे की नाही? जे दंगलखोर असतात तो न्यायालयाचा प्रश्न आहे, कारण न्यायालयापुढे पोलिसांनी पुरावे मांडायला पाहिजे. ते मांडले नसतात. तुम्ही सांगितलं की तिथे त्या परिसरात जे घर होतं आणि महानगरपालिकेने ते घर जे आहे ते अनाधिकृत होतं असं समजून तोडलं. तो संपूर्ण परिसर अनाधिकृत आहे सर. पर्टिक्युलर एका व्यक्तीचं घर जाऊन तोडलं, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. आणि तुम्ही संबंधित व्यक्तीला, संबंधित व्यक्ती जे आहे तो जेलमध्ये आहे, त्याच्यावर कारवाई झालेली आहे. ज्याप्रमाणे पहिलं घर तोडलं तसं
बाकीच्या घर तोडायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला असं वाटते का की ते पूर्ण कुटुंब कुटुंब त्याच्यात सहभागी आहे असं म्हणणं आहे? असं तुम्हाला वाटतं बरोबर का? आहे. आपण आणि पहा, तुम्ही एकतर्फी का बोलत आहात? एकतर्फी नाही, मी पत्रकार आहात, हे पहा, दोघेही पत्रकार आहात. एक ऐकून घ्या. आरोपी Senior most म्हणजे मला सांग, आरोपी हा आरोपी आहे ना, उद्या खून केला आहे आणि त्याच्यावरती काही कारवाई करतो आपण, आहे की नाही, तर ती योग्यच ठरवावी लागेल ना. कारवाई नाही. अरे ज्या व्यक्तीने पूर्ण म्हणजे एक मिनिट ऐकून सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. ज्या व्यक्ती ऐकून घ्या, ज्या व्यक्तीमुळे पूर्ण देश पेटण्याची हा विषय न्यायालयाच्या अधीन आहे. मला असं आपला थेट विचारायचं आहे की आपण कोणत्या शिफारशी काढलेल्या आहेत ज्यावरती शासनाने काम करावं असं आपल्याला वाटतं? आम्ही सांगितलं ना शिफारशी माझा पण एक महत्त्वाचा प्रश्न हो, विचारा. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या समितीचे सदस्य त्या पूर्ण वातावरणात जाऊन आलेले आहेत. हो. पण तुम्हाला काय वाटतं, हे नागपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी दुर्दैवी दंगल झालेली आहे पूर्ण भारतामध्ये? हे पूर्ण खूपच दुर्दैवी, नाही ते सलोख्याचं वातावरण होतं, कधीच असं हिंदू मुस्लिम कधी झालेलं नाहीये. पण आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आलेले, तर पुन्हा नागपूरकर अशी दंगल भविष्यात फेस करतील का? काय वाटतं तुमच्या समितीच्या? करायला तर नको. म्हणजे आम्ही पहा मुस्लिमांच्या इथे गेलो आणि त्यांना सुद्धा लक्षात आलं की आपली चुकी आहे. ते वारंवार विनंती करत होते की तुम्ही मध्यस्थी करा आणि हिंदूंच्या प्रतिनिधींशी तुम्ही आमची भेट घालून द्या, कारण की आमच्या मुलांना याच्यामुळे आमचे मुलं जे आहे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आमच्या मुलांचे लग्न होणार नाही, त्यांना नोकऱ्या लागणार नाही, किंवा पोलीस अहवाल जो देतो की नाही कुठे नोकरी लागली सरकारी, तर आम्ही प्रयत्न केले पण हिंदू लोक तयार होते. ते म्हणे की यांनी इतक्या लोकांवर, म्हणजे खरं म्हणजे काय होतं की जर तुमची नाराजी विश्व हिंदू परिषद बजरंग दलावर होती तर तुम्ही त्यांच्यावर नाराजी काढायला पाहिजे होती. तुम्ही त्या वस्त्यांमध्ये शेकड्यांच्या संख्येमध्ये गेले आणि ज्या लोकांना माहीत नाही, अनेकांना तर काय झालं शिवाजी पुतळा चौकात ते सुद्धा माहीत नव्हतं, आणि अचानक तिथे मुलींना घाबरवण्यात आलं, महिलांवर दगडफेक करण्यात आली, वाहनं जाळण्यात आली. हा काय प्रकार आहे? म्हणजे ज्या छोट्याशा घटनेचं तुम्ही इतकं बवंडर करून टाकलं की नाही, बातो का बवंडर करणार जे म्हणतो, की पूर्ण म्हणजे तुमच्या ह्याच्यात काहीतरी होतं की आपल्याला करायचं आहे काहीतरी. आणि आपल्याला लक्षात घ्या की दंगल ही जी काही दोन्हीकडचे हे होतात, कुठली दंगल झाली तर दोन्हीकडच्या लोकांचं नुकसान होतं, एकाच कडचं होत नाही. म्हणजे हिंदूंचा मुलगा मेला म्हणजे आनंद होईल आणि मुस्लिमांचा मेला तर आनंद होणार नाही असं नाही आहे. दोन्हीकडे दुःख आहेच, पण आपण केलं पाहिजे. मला सांगा ना, किती घाणेरडा शिवा. आणि तुम्ही मशिदीमधून घेऊन मोठे मोठे दंडे, तलवारी, याच्याबद्दल तुम्ही प्रश्नच नाही विचारून आले की कसे कुठून आले त्यांच्याकडे. आपल्या घरात साधा 1-1.5 फुटाचा चाकू सापडत नाही आणि यांच्या जो तलवारी निघाल्या याच्याबद्दल विचाराल की नाही तुम्ही प्रश्न काही? पूर्ण नागपुरातून आले एफआयआरचे नाव, वस्त्यांचे नाव, म्हणजे पोलिसांनी म्हटलं आहे की व्हिडिओ पसरवले, लोकांना बोलावण्यात आलं व्हिडिओ पाठवून की यहाँ पे कुरान जलाई गई, यहाँ पर हो त्या एका मुस्लिम परिवारामध्ये ते लग्नाला आलेले होते, त्यांना आरोपी बनवलं. ते तर लग्नाला आलेले होते ना, मग तुम्ही त्यांचं का नाही छापलं? बरोबर आहे. ते लग्नाला आलेले होते म्हणून राहिले, पण त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली. पॅरेख यांचं वक्तव्य आम्ही घेतलेलं आहे. त्यांनी म्हटलं की बा अनेक निरपराध लोकांना सुद्धा शेवटी काय निरपराध एखाद्या वेळेला दंगा झाला तर काही कारण नसताना कोणाला पकडू शकतं. कारण की मला सुद्धा एक छोटासा प्रसंग, आमच्या शाळेमध्ये संप सुरू होता त्यावेळेला, जो एक 52 दिवसांचा संप झाला होता. तर लोक पळत होते, मुलं शाळेला सुट्ट्या होत्या. एक दिवस पोलीस आले, तर मी म्हटलं आपण तर काहीच नाही केलं, दगड नाही मारले, काही नाही मारले. तर एका पोलिसांनी इतकं मारलं मला की तू काय म्हणे वेगळा आहे का म्हणे, म्हणजे सगळेजण पळून राहिले, तुला काय म्हणे. म्हटलं मी दगड नाही मारला, काही मी पळालो, मारलं त्यांनी. तसंच इथे आहे की बा तुम्ही जर हे आहे जसं हे म्हणतो की नाही सुक्याबरोबर ओलही जळते, तसं आहे. असे 2-4 लोक असतील. तुमची मागणी काय आहे? मागणी आम्ही सांगितलं ना सगळ्या की मागणी म्हणजे तुम्ही आता अहवाल तयार केला, हो तुमची मागणी काय सरकारकडे? आमच्या अहवालाचा त्यांनी पूर्ण निष्पक्षपणे त्यांनी सुद्धा अभ्यास करावा आणि आम्ही ज्या ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी करावी. निष्पक्षपणे कसा अभ्यास करते? कारण तुम्ही निष्पक्षपणे अभ्यास केला असं तुम्ही म्हणता, फक्त सरकारला वाचायचं आहे ते गृह खात्याला.
वाचायचं सरकारलाही वाचायचं आहे, सामाजिक संस्थांनाही वाचायचं आहे, पॉलिटिकल पार्टीनी वाचायचं आहे, सगळ्यांसाठी आहे ते. न्यायालयामध्ये प्रकरण आहे, आता न्यायालय निर्णय देईल याच्यावर, तेव्हाच कारवाई होईल ना. हो, तेव्हा कारवाई होईल नाही का? बिलकुल बिलकुल. आपण आणि जरा बंडू दवाखानावाला आहे, तो सगळ्यांची सेवा करतो, हिंदू मुस्लिम पाहत नाही, त्याचाही दवाखाना लुटला मारला, याचा जरा विचार करा ना, जरा याचाही विचार. मला तर वाटतं तुम्ही एकतर्फी बोलत आहात. आता हा जो अहवाल आपण तयार केलेला आहे पत्रकार पाठवणार आहोत. आहात, एकतर्फी बोलत आहात. का नाही? असं कसं काय नाही होऊ शकत? हे काय म्हटलं की आपण अहवाल तयार केला, हो, बोला. अहवाल सरकारला पाठवणार आहोत. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे त्याचा? आम्ही त्याचा काही आम्ही काही राजकारणाचा काही संबंध नाही. नाही. मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.